पदाधिकारी उमेदवार या ठिकाणी माजी खासदार देवीदासजी पिंगळे साहेब, जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैजुने साहेब, शहर अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे, तालुका अध्यक्ष बाळासाहेबजी म्हस्के, आमचे पुण्याचे प्रेरणाताईंचे वडील प्रकाशजी कदम काका माजी नगरसेवक पुण्याचे आहेत ते, त्याचबरोबर आमचे सोमनाथ भाऊ बोराडे असतील, विलासभाऊ दुर्जड असतील, अर्जुन भाऊ टिळे, नानाजी महाले, हेमलताताई पाटील, त्याचबरोबर माझ्या या संघर्षामध्ये खंबीरपणे ज्यांनी मला साथ दिली ते भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ पालवे असतील, तानाजी आबा करंजकर, काकासाहेबजी देशमुख, आरपीआयचे अध्यक्ष राजू जाधव व आरपीआयचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार बांधव, माझ्या माता भगिनी आणि माझ्या बांधवांनो, खर तर गेल्या 6 वर्षांमध्ये एक विधानसभा सदस्य म्हणून मला जे जे काही काम करता आलं ते मी या जनतेच्या चरणी बहाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मात्र प्रामाणिक प्रयत्न आहे। पण काही लोक हे विधानसभा सदस्याचं जे काही काम आहे ते आपल्या स्वतःला कधी विधानसभेची पायरी चढता नाही आली, स्वप्न सगळे अधुरे राहिलेले आहेत, त्या लोकांना असं वाटतं मीच विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य आहे, मीच सगळे बघूरचे काम करतो, परंतु ज्याचं काम त्यांनी करावं। म्हणून मी काही आपल्याला गोष्टी आपल्या समोर मला पुरावे मागितले गेले, मी पुराव्यांवर बोलणारी व्यक्ती आहे, त्याच्यामुळे आपल्या समोर काही पुरावे सादर करत आहेत। बघूरकरांनी ते जातीने बघावे, कारण तुळसा लॉन्सवर मीटिंग झाली, माझ्या बऱ्याचशा बांधवांना धमकावण्यात आलेलं आहे की सभेला जायचं नाही, गल्ली गल्लीमध्ये मागच्या सारखा सुळसुळाट सुटलाय, सभेला जायचं नाही। पण मला आज आनंद होतोय की 2 महिलांच्या पाठीशी माझ्या महिला भगिनी ह्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मी माझ्या माता भगिनींचा विशेष करून आभार व्यक्त करते, माझ्या बांधवांचा आभार व्यक्त करते की आपण प्रेरणाताई असतील किंवा तुमची ही सर्वस्ताई असेल, आपल्या सर्व उमेदवारांसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात, कुठल्याही धमकीला बळी न पडता त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करते। अरे बाबा कुठे आहे आपला व्हिडिओ वाला? ए बाबा लाव रे तो व्हिडिओ। जेव्हा मी थोडं काही दिवस भरकटलो होतो, थांबले होतो त्या उद्धव ठाकरेंकडे, प्रत्येक काम फिरवली। मी त्या नारीची निंदा करत नाही, पण ती जर नाही याच्यावर उतरली ना तर मी सोडत पण नाही। जे खोटं खरं बोलायचंय ते सगळे पुरावे घेऊन ये माझ्याकडे। पुरावे मागितले, पुरावा क्रमांक 1 ऑडिओ नाही रे आम्हाला, पाणी पुरवठा योजना। ए बाबा ते लाव रे, काय होतं ते? सावरकर उद्यानाला 40 कोटी रुपये मंजूर मिळाले तेव्हा अजय दादा आणि आम्ही सगळेजण बरोबर होतो, पण असं म्हणतात की बाप ने नहीं देखी गुदड़ी और सपने में आ गई खाट। बहुतेक सावरकर उद्यान आपण मंजूर केलं। अजय तुझ्या ह्याच्यातच साहेबांनी सांगितलं की गुलाबराव पाटील आणि तुम्ही आले होते विजय आप्पा, तुला दिलं ना ते उद्यान आहे ना PWDचा वर्ग करावं म्हणून तिने पत्र दिले, काम भगूर नगरपालिकेचं। मी प्रशासक होतो इथं म्हणून मी पत्र दिलं, आमचाच मंत्री शंभूराज देसाईकडे द्या आणि म्हणून ते तिकडे गेले। या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की या महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आले आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये जे काही वक्तव्य केलं, माझ्या मनात त्यांच्या प्रती
आदरभाव हा दुप्पट झालेला आहे. दुप्पट म्हणण्यापेक्षा चौपट झालेला आहे. कारण पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि कशा प्रकारे आपण या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या नावांनी मतं मागत फिरतो आहे, ते कशा पद्धतीने आपण खोटं बोललात एका पदाधिकाऱ्याच्या, एका उमेदवाराच्या आग्रह असतो, त्यासाठी मी तुमचं वंदन आणि आदर करते. कारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक नेत्याचं काम आहे, परंतु त्याला एक मर्यादा असली पाहिजे. माझ्याकडे पुरावा आहे. आदरणीय पाणी पुरवठा मंत्री महोदय, आपलं जे पहिलं भाषण आपण केलं की थीम पार्क गार्डन, ते गार्डन जे आहे ते गार्डनच्या संदर्भात आपण सांगितलं की मी तिथे हजर होतो. अजून कोणीतरी एक आदरणीय अजय भाऊंचं त्यांनी नाव घेतलं, ते आदरणीय भाऊ तिथे होते. मी आपल्याला सांगू इच्छिते की हे जे पत्र आहे ते भगुरकरांनी झूम कर, भाऊ झूम कर. हो सरकार हे महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, हुतात्मा राजगुरू चौक, मदाकामा मार्ग मंत्रालय यांचं पत्र आहे. दिनांक 19 सप्टेंबर 2024. त्यांचं पत्र आहे की उपरोक्त विषयाबाबत माननीय मुख्यमंत्री, आता विषय कोणता होता तर माननीय मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखालील शिखर समिती बैठकीबाबत, त्यामध्ये आपल्या भगूर नगर परिषदेचं जिल्हा नाशिक विकास आराखड्याबाबत शिखर समितीची बैठक. एक शिखर समिती असते, माननीय कोणतेही मुख्यमंत्री असले त्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्यावेळेसचे जे काही तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली. झूम करून दाखव रे बाबा. 6 नंबरचा मुद्दा, तिथे स्थानिक माननीय लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य. मग इथे देवळाली मतदारसंघाची विधानसभा सदस्य कोण आहे हो? मग त्या मीटिंगला कोण असेल? बरं, ते पाटील साहेब जे आदरणीय सांगून गेले मंत्री महोदय, त्यांचं नाव कुठे आहे का बघा बरं. इथे लिहिले 1 नंबरला माननीय उपमुख्यमंत्री गृह, माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन म्हणजे आदरणीय दादा. त्यावेळेला उपमुख्यमंत्री गृह जे होते ते आदरणीय फडणवीस साहेब होते. माननीय मंत्री पर्यटन, कारण डिपार्टमेंटच त्यांचं आहे. माननीय पालकमंत्री नाशिक भुसे साहेब, त्यांना आमंत्रण होतं पण त्या मीटिंगला नव्हते ते. त्याच्यानंतर मंत्री कौशल्य व रोजगार, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, नियोजन, पोलीस महासंचालक वगैरे 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 मोठी यादी आहे. याच्यामध्ये कुठे तुम्ही माननीय पाणी पुरवठा मंत्री असं वाचलं का हो? मला तर वाचायला येत नाही. येतं का वाचता? आलं का वाचता? मग सांगा, तुम्ही तिथे नव्हतातच तर मग तुम्ही कसं म्हणू शकता की ते मंजूर केलं? ए बाबा, ते मीटिंगचे फोटो दाखव रे, फोटो. हे बघा, ही सरोजाई बसलेली आहे, विधानसभा सदस्य. ही बसलेली आहे, त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत आणि हे सर्वजण बसलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या थीम पार्कचा जो काही व्हिडिओ आहे तो प्ले झाला. तो संपूर्ण व्हिडिओ बघितला जो माझ्या विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान आपण स्क्रीनवर बघितला ना भगूरकरांनो. त्यावेळेस मी तिथे उभे राहिले. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती केली की साहेब, 15 कोटीची मंजुरी देऊ नका, मंजुरी ही 40 कोटीची द्या आणि टप्प्याटप्प्याने याला निधी द्या आणि पहिला टप्पा जो तुम्ही आज मान्य करत आहात 15 कोटीचा तो द्या आणि त्याच्यानंतर जसं जसं काम पुढे पुढे जाईल तसं तसं तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आणि त्या माध्यमातून पहिला टप्पा हा 15 कोटीचा मंजूर झाला. त्यातले 1.5 कोटी रुपये हे आपल्याला आलेले आहेत आणि त्या माध्यमातून हे काम सुरू आहे. आणि तुम्हाला मी प्रेरणाताईंनी जे वचन दिलं तेच वचन मी कंटिन्यू करते की
येत्या काही दिवसांमध्ये या पंचवार्षिक मध्ये तुम्ही प्रेरणाताईंसह सर्व उमेदवार निवडून द्या. हे गार्डन तुमच्या सेवेत ही तुमची बहीण उभी करेल. आणि आजही आपल्याला सांगते, ह्या थीम पार्क साठी त्यांनी जो माझ्यावर आरोप केला की सगळे काम पीडब्ल्यूडी, सगळे काम पीडब्ल्यूडी. अहो, पीडब्ल्यूडी ही काही जगातली वेगळी संस्था नाही, राज्य शासनाची संस्था आहे. पण जेव्हा मी गिरीश भाऊ महाजन पर्यटन मंत्री होते, तो फोटो दाखव रे भाऊ. गिरीश भाऊंच्या घरी मीटिंग घेतलेली, गिरीश भाऊ स्वतः मीटिंग घेणार होते, पण त्यांना काही अर्जंट काम आलं. गिरीश भाऊ म्हणाले की ताई तू कर, कंटिन्यू कर मीटिंग, अधिकारी बोलवलेले आहेत. ते बघा तिथे व्हिडिओ दिसतोय का तो? हा मागच्या वर्षीचा आहे, सप्टेंबर महिन्याचा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तू पूर्ण कर. पण ते जे काही प्रेझेंटेशन त्या शिखर समितीमध्ये झालं ते पर्यटन विभागाकडून झालं, MTDC कडून झालं. मग मी अक्कल असलेले आमदार आहे, मी कशाला म्हणेल का ते काम PWD ला द्या. जेव्हा मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलं की ते काम पर्यटन विभाग करणार आहे, तर मी तर एवढी अक्कल शून्य नाही की मी जाऊन सांगेल की ते काम PWD ला द्या. पण काही अति हुशार लोक ज्या पर्यटन विभागाचे आत्ताचे मंत्री महोदय आहेत, त्यांच्याच पक्षाचे आहेत, आदरणीय शंभूराज देसाई साहेब, त्यांच्याकडे जाऊन बसले, हे काम बगुरनगर परिषदेवर द्या. एवढा हट्ट त्या मंत्री महोदयांनी सुद्धा हात टेकले. अरे म्हणे बाबा असं करता येत नाही, मी तुझ्याच पक्षाचा मंत्री, माझ्यावर विश्वास ठेव. पण यांना कशाला हा अट्टहास होता, कशासाठी आग्रह होता? मागच्या 68 घशात गेले, हे पण आमच्या घशात जाऊ द्या. थीम पार्कचे पैसे, गार्डनचे पैसे. आणि आपल्या घरात तर एजन्सी रेडीच आहे, एजन्सीतून टेंडर भरायचे, तेच काम स्वतः करायचे. त्याच्यामुळे हे काय सोंग आणताय जनसेवेचं? मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोललं पाहिजे आपण. त्याचबरोबर दुसरा विषय जो घेतलाय आपण तो ग्रामीण रुग्णालयाचा. ग्रामीण रुग्णालयाचा व्हिडिओ लाव रे बाबा. दवाखाना रखडला नाही. तुमचं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं 2024 ला. काय ऐकलं आपण? काय 2024? वरची तारीख वाचली का? 17 मार्च 2022 ला ग्रामीण रुग्णालय या सरोज आहिरेने मंजूर केलेलं आहे. याचा संपूर्ण पाठपुरावा मी केलेला आहे. परंतु हे ग्रामीण रुग्णालय उभं राहू नये, या सरोज आहिरेचं नाव इथे लागू नये, ही गोरगरीब जनता इकडे तिकडे याच्या त्याच्या दारामध्ये भटकावी, यासाठी इथल्या जे काही रुग्णालयाचं आरक्षण होतं ते आरक्षण त्वरित बदलले गेलं. आणि हे आरक्षण कोणी बदललं हे भगुरकरांनी याचा शोध घेणं खूप महत्वाचं आहे. मग सांगा मला, तुम्ही अशा भ्रष्ट लोकांना परत निवडून देणार आहात का? तुम्ही तुमचा दवाखाना खाल्लेल्या लोकांना निवडून देणार आहात का? की काम करणाऱ्यांना संधी देणार आहात? त्याच ह्या भगूरच्या GR जेव्हा आला, हा मार्च महिन्याचा GR आहे, त्याच्या एकच महिना पहिले शिंदे ग्रामीण रुग्णालयाचं काम उभं केलं या सरोज आहिरेंनी. दाखव रे बाबा फोटो, व्हिडिओ. आता काम सुरू आहे, 35 कोटी रुपयाचं काम हे उभं केले. हे बघा काम चालू आहे. हे का करू शकले? तिथे शिंदेच्या लोकांनी मोठं मन दाखवलं, संपूर्ण जागा दिली, पूर्ण बिल्डिंग ते मागचं रुग्णालय पाडण्याचं काम केलं आणि मला भरपूर मदत केली. म्हणून आज ग्रामीण रुग्णालयाचं काम सुरू आहे. एक ते दीड वर्षांमध्ये त्यांच्या सेवेसाठी 30 खाटांचं रुग्णालय होणार आहे, सुसज्ज असं रुग्णालय उभं राहणार आहे. मग ही संधी भगुरकरांनी आता गमावलेली आहे. परंतु काळजी करू नका, त्यासाठी तुमची ताई समर्थ आहे. हे ग्रामीण रुग्णालय मी मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, उभं केल्याशिवाय राहणार नाही. मंजूर तर केलेलं आहे, कारण जो मंजूर करतो ना तो छाती ठोकपणे सांगतो तारीख
2024 नाही 2022 किती? हा पुढचं काय रे बाबा? आता राहिलं आपलं पाणी पुरवठा योजना. आता ती पाणी पुरवठा योजना आपण 16 फेब्रुवारी 2025 ला आदरणीय अजितदादा यांच्या हस्ते त्या पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन केलं. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, पण मला आज अभिमान वाटतोय भगूरकरांचा. तुम्ही आज घाबरले नाही, आज सभेला आले तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. आता काय करावं? परत आले गुलाबराव पाटील साहेब, आदरणीय गुलाबराव पाटील साहेब. लाव रे बाबा तो व्हिडिओ. लाईट, पाणी, रस्ता. माझं म्हणणं असंच असतं की ज्याने मुलाला जन्माला घातलं त्यांनीच बारसं करावं. या पाण्याची योजना या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी मंजूर करून दिलेली आहे. मी नम्रपणे आपल्याला सांगतो. आणि तसं वाटत असेल तर मी GR पण द्यायला तयार आहे. काय म्हटले ते? कोणी मंजूर केली आहे? ते कोणत्या खात्याचे मंत्री आहे? पाणी पुरवठा विभाग. बरोबर आहे, ते पाणी पुरवठा विभागाचे मंत्री आहेत. पण आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, आपण खूप मोठे मंत्री आहात. मी छोटीशी कार्यकर्ती आहे, या मतदारसंघाची सेवक आहे. पण आपण बोलायला भाग पाडलं. मी काय करू? तुम्ही कार्यकर्त्यांसाठी खोटं बोलू शकता, तर मी माझ्या जनतेसाठी खरं बोलू शकते. त्यामुळे माझ्या भगूरकरांनो, हा बघा डिस्प्ले. दाखव रे बाबा. 9 जून 2023. 9 जून 2023 रोजी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण श्रीमान भुजबळ साहेब आहेत, सुभाष भुजबळ. ते मुख्य अभियंता होते तेव्हा, आता दुसरे आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे त्यांच्याकडे मीटिंग घेतली आणि पाणी पुरवठा योजना भगूरची, त्याचबरोबर STP मलनिस्सारण केंद्र, या दोघींची जॉईंट आपण मीटिंग घेतली. आणि त्यांनी जे सांगितलं ना, ते इथले कोण आहेत ते स्वयंघोषित नेते. 1 नंबरचा पेपर लाव. हा हे बघा. आता ह्या पेपर मध्ये असं लिहिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते. थोडं कदाचित झूम व्हायला प्रॉब्लेम असेल, पण पुरावा आपल्या समोर आहे. पेपर तोच आहे, हा ब्लॅक अँड व्हाईट आहे, तो कलर आहे, एवढंच आहे. आता याच्यात लिहिलेलं आहे, दिनांक 9/6/2023 रोजी माननीय आमदार सरोज अहिरे मॅडम यांनी माननीय मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या समवेत मुख्य अभियंता कार्यालयात घेतलेल्या बैठकीतील सूचना आणि त्या सूचनेनुसार या पाणी पुरवठा योजनेची सर्वेची ऑर्डर या मानव सेवा कन्सल्टंटला गेली. मानव सेवा कन्सल्टंटला त्या ठिकाणी आदेश केले गेले की तुम्ही ह्या भगूरचा सर्वे करा. या पत्राची तारीख काय आहे माहिती का? 6/9/2023. थोडा चष्मा आहे, जवळचं वाचायला थोडा त्रास होतो. 6/9/2023 मीटिंग कधी घेतली मी? जून महिन्यात. बरोबर. पत्र निघालं लगेच त्यांना सप्टेंबर महिन्यात, 3च महिन्याच्या अंतराने. परंतु जेव्हा मी पाठपुरावा करायला सुरू केला की का हा प्रस्ताव येत नाहीये, का बरं प्रस्ताव भगूर नगर परिषदेकडून येत नाही, त्यावेळेस त्या आपल्या गायकवाड मॅडम होत्या. त्या गायकवाड मॅडम प्रचंड संथ गतीने काम करत होत्या आणि त्यांच्यावर प्रचंड दबाव होता की प्रस्ताव पुढे पाठवायचा नाही. आणि म्हणून त्या एक दिवस मला येऊन भेटल्या, हात जोडले. ताई, मी पेखळे आहे, माहेरची इकडची गायकवाड आहे का, इकडच्या पेखळे तिकडचे गायकवाड असं काहीतरी आहे, पण मतदारसंघातली आहे. मला माफ करा, तुमचं काम मला स्पीडनी करता येत नाही, माझ्यावर प्रचंड दबाव आहे. म्हटलं ताई टेन्शन घेऊ नका, तुम्ही अधिकारी आहात, जनतेच्या पैशावर जनतेचा पगार घेऊन करता. तुम्हाला काही अडचण आली तर अर्धरात्री मला सांगा आणि मी तुमच्यासाठी तिथे उभी आहे. परंतु ते काही झालं नाही. त्यानंतर शेवटी मला औचित्याच्या मुद्द्याद्वारे
दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूरच्या सभागृहात हा प्रश्न मांडावा लागला, त्याचा पुरावा हा आहे. दादा लावरे तो व्हिडिओ. अध्यक्ष महोदय, भगूर नगर परिषदेचे एसटीपी उभारणे व पाणी पुरवठा योजना या दोन्ही बाबत मी मुख्याधिकारी भगूर नगर परिषद व मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे जाणीवपूर्वक कारवाई प्रलंबित ठेवण्याबाबतच्या बाबतीत मी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या देवळाली नाशिक विधानसभा मतदार संघात भगूर नगर परिषद येथे मी स्वतः मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांच्यासोबत 21 जून 2022 रोजी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये मुख्याधिकारी नगर परिषद भगूर यांच्याकडे या संदर्भात त्या दिवसापासून आज रोजीपर्यंत वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा मी करत आहे. परंतु आज रोजीपर्यंत कुठलाही प्रस्ताव या दोन्ही विभागांकडून पोहोचवला जात नाहीये. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, सदर प्रस्तावाच्या बाबतीमध्ये तांत्रिक तपासणी फी भरण्याची जी काही मुदत आहे ती संपलेली आहे आणि वारंवार मी पाठपुरावा करून सुद्धा ही फी भरली जात नाहीये. भगूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नगर परिषदेचे प्रशासन यांनी कोणताही पत्रव्यवहार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केलेला नाहीये. अध्यक्ष महोदय, भगूर नगर परिषदेची जवळपास आज मितीची जी काही संख्या आहे ती 20,000पेक्षाही जास्त आहे आणि विशेष म्हणजे भगूर गाव हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मभूमी असलेले गाव आहे आणि दारणा माई ही अत्यंत मोठी नदी आमच्याकडे आहे. या दारणा माईचं पाणी हे या सांडपाणी संपूर्ण भगूर गावात जाऊन अत्यंत दूषित झालेली आहे. त्यासाठी तिथल्या नागरिकांचा हक्क असलेल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी सांडपाणी, एसटीपी प्लांट व पाणी पुरवठा योजना ही अत्याधुनिक स्वरूपात असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत नगर परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व प्रशासन सदर प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याबाबत कारणीभूत आहेत. या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करीत आहे. धन्यवाद. ऐकलं आपण. त्याच्यानंतर 24 एप्रिल 2024 ला महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या मार्फत पत्रव्यवहार सुरू झाला माझ्या तक्रारीनंतर आणि त्या तक्रारीमध्ये जिल्हाधिकारी असेल, कलेक्टर ऑफिसचे जे काही नगर विकास विभागाचे खालचे अधिकारी असतात सर्वांना पत्रव्यवहार झाला. तो पत्रव्यवहार दाखव रे बाबा, माझा चेहरा दाखवू नको, मला भगूरकर चांगले ओळखतात. फक्त पत्र दाखव, पुरावे दाखव. हा राहिला पुरावा. पहिलं पत्र हे तर आपल्याला मानव सेवाचं झालं. त्याच्यानंतर 23 जानेवारी 2024 रोजी मुख्याधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण यांचं पत्र सुरू झालं. त्याच्यानंतर हे 2 नंबरचं महाराष्ट्र विधानमंडळाचं पत्र आहे. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, प्रति प्रधान सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर कारवाई करणे संदर्भात. आणि तिथून हा पाठपुरावा जसा सुरू झाला तेव्हा हा पाठपुरावा करत 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 शेवटी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून, लक्ष द्या इकडं दादा, इथेच येणार आहे, टेन्शन घेऊ नका, आपल्याशी बोलणार आहे. नगर विकास विभागाकडून नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत भगूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आपले हे पैसे मंजूर झालेले आहेत. ते पैसे मंजूर झाले ते 25 कोटी 24.38 कोटी. आणि मला सांगा, तुम्ही गुलाबराव काय आम्हाला चुना लावता का हो? जुनी सवय जात नाही का हो? हे भगूरकर स्वतःला चुना लावून घेत नाही. तुमची खोड ते मोडतील. GR मंजूर झाला, पैसे मंजूर झाले कोणत्या विभागाकडून? नगर विकास विभाग.
माननीय मंत्री महोदय कोणत्या खात्याचे मंत्री आहेत? पाणी पुरवठा विभाग. हा GR आहे, झूम करून दाखव रे बाबा. दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी. आणि आपण संपूर्ण पाठपुरावा करून मायबाप जनतेसाठी ही पाणी पुरवठा योजना माझ्या माय बहिणीसाठी मंजूर केली, परंतु त्याचं काम होऊ देत नाही. आता पण पाईप कुठं पडले माहिती का? चंदू नाना कासारांच्या इथे जाऊन बघून घ्या. या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या जन्मभूमी भगूरमध्ये सहर्ष स्वागत करते. जोरदार टाळ्या वाजवून झाल्याचे स्वागत होऊ द्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आगमन झालंय आणि लगेचच आपण स्वागताकडे वळतो आहोत. माननीय आपल्या सर्वांच्या लाडके आमदार एकच दादांचा वादा आणि ते कायम आपल्या प्रत्येक याला पाळतात. त्यामुळे एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया, जोरदार टाळ्या. आणि मी ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं आपलं प्रास्ताविक पुढे चालू ठेवावं. ही भगूरकरांसाठीची पाणी पुरवठा योजना ही नगर विकास विभागाकडून मंजूर झालेली आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आदरणीय आमच्या मंत्री महोदयांना इथे येऊन त्यांनी खोटं वदवून घेतलं. आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, मी हात जोडून आपली माफी मागते, परंतु कारण का की आपल्याला खोटी माहिती दिली गेली, त्याच्या आधारे आपण बोलत राहिलात. आपल्या दारणामाईचं जे पाणी आहे त्या दारणामाईचं पाणी कसं दूषित होत आहे. आपलं सर्व सांडपाणी जे आहे शहराचं, ते संपूर्ण सांडपाणी आपण दारणामाईमध्ये जात आहे. आदरणीय दादा, कृपया हा व्हिडिओ बघा आणि मला STP प्रकल्प मंजूर करण्यासाठी मदत करा, कारण नाशिकमध्ये 2027 मध्ये आपला पवित्र सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि याच पाण्याचं आचमन इथले साधू महंत करतील पुढे जाऊन. त्यासाठी हा STP प्लांट मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे. याचा संपूर्ण पाठपुरावा मी सुरू ठेवला आहे आणि आदरणीय दादांच्या कृपा आशीर्वादाने लवकरच या STP प्लांटची मंजुरी आपण घेऊ. त्यानंतर प्रशासकीय इमारत, आता तर ज्यांनी दिली तेच बसले इथे, त्याच्यामुळे मी आता बोलायला अजून मोकळी झाली. लाव रे बाबा तो व्हिडिओ. 20 कोटीचं सेंट्रल वेडिंग मंजूर आहे, पण भाऊ PWD ला द्यावं म्हणून 8% कमिशन. आणि मी इकडे प्रशासक असल्यामुळं बाईंना सांगितलं, बाई थांबा, मी अनेकांची वाट लावून इथपर्यंत आहे. बाई थांबा, बाई मी का थांबू? कारण मला या मायबाप जनतेने त्यांची सेवा करण्यासाठी बसवलेला आहे. मी का थांबू? सांगा तुम्ही का थांबायचं? मी हीच भूमिका आहे. तू भगूरकडे लक्ष द्यायचं नाही, तू भगूरमध्ये काम करायचं नाही. वरच्या नेत्यांपासून खालचे सर्व
त्या पक्षातले लोक माझ्यावर दबाव टाकतात, पण मी थांबणारी नाही, कारण माझ्या मागे माझा मोठा भाऊ, माझे दादा खंबीरपणे उभे आहेत. मागच्या वर्षी 29 फेब्रुवारी 2024 ला मला ऑलरेडी हा ठराव मिळाला. या ठरावाची कॉपी आपल्या समोर आहे आणि त्याचा प्रस्ताव 25 जुलै 2024 ला मिळाला होता. त्यानंतर 7 ऑगस्ट 2024 रोजी आदरणीय दादांना सांगितल्यानंतर तेव्हा दादांना पत्र दिलं होतं. दादांनी त्वरित त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि 10 कोटी रुपये मला नियोजन विभागातून दिलं. आदरणीय दादा हे वित्त व नियोजन विभागाचे मंत्री आहेत आणि त्या खात्यातून त्यांना मला 10 कोटी रुपये मंजूर केले. 20 नाही, ज्याने मंजूर केलं त्याला ठामपणे माहिती आहे 20 आहे का 10 आहे. 10 कोटी रुपये मंजूर केले आणि 10 कोटी रुपयांमध्ये आपण बघा त्या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा मिळवलेली होती. या सुंदर अशा इमारतीला माझे भगूरकर मुकलेले आहे. ही सुंदर इमारत, ही भगूर प्रशासकीय इमारत आपल्या नगर परिषदेची ही मी तयार करून घेतलेली आहे. ही बघा, आपण उघड्या डोळ्यांनी बघा. ही इतकी सुंदर अशी इमारत आणि हा परिसर असा सुसज्ज होणार होता, परंतु ते सुद्धा होऊ दिलं नाही. आणि शेवटी मला 4 नोव्हेंबर 2025 म्हणजे आता 1 डिसेंबर लागले, अजून 1 महिना पण पूर्ण नाही झाला, मला ही सर्व कामं भगूर नगर परिषदेचा हक्काचा 10 कोटी जो निधी होता तो मला देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील विविध रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये आणि नाशिक महानगरपालिकेला वळवावा लागला. त्याचं आपल्याला मी हा पुरावा देते आहे. विषयांकित योजनेच्या वाचा येथील शासन निर्णयान्वये भगूर नगर परिषद जिल्हा नाशिक अंतर्गत भगूर प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे यासाठी एकूण रुपये 10 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. आता सदर कामामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन शुद्धीपत्रक म्हणजे जे मी काम मला बदलायला भाग पाडलं ते वाचून दाखवते. उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या 10 कोटी किमतीच्या विकास कामाची मान्यता रद्द करण्यात येत आहे. म्हणजे भगूरची 10 कोटीची जी काही वर्क ऑर्डर होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड व नाशिक महानगरपालिका अंतर्गत खालील प्रमाणे नमूद एकूण 10 कोटी इतक्या रकमेच्या सुधारित विकास कामास मान्यता देण्यात आलेली आहे. हे 10 कोटीचं नुकसान भगूरकर सहन करणार का? मग ज्यांनी नुकसान केलंय त्यांना आपण शिक्षा देणार का? उद्या 2 तारीख आहे, आपलं हक्काचं 2 तारीख आहे. आपल्याला बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय मतदानाचा तो गाजवण्याचा दिवस आहे आणि म्हणून ज्यांनी हे नुकसान केलेलं आहे त्यांना आपण उद्या नक्की शिक्षा द्या, हे एक बहीण कळकळीने आपल्याला सांगते आहे. त्याचबरोबर पुढचा विषय होता माझा भगूरचा घनकचऱ्याचा. त्या घनकचऱ्यासाठी ताईंनी सांगितलं, आता प्रेरणा ताईंनी, की कशा पद्धतीने त्यांनी मला सांगितलं. मार्च महिन्याची गोष्ट आहे, मार्च महिन्यामध्ये अधिवेशन असतं. मी ताईंचं मला 2 फोन झाले, फोटो व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवले की प्रचंड धुराचा साम्राज्य पसरलेला आहे, गॅसेसमुळे लोकांना आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ताई काहीतरी करा, ताई काहीतरी करा. कळकळीने ती ताई माझ्या समोर मांडत होती. मी शेवटी आमचे भाग्यविधाते इथे बसलेले आहेत. मी दादांकडे गेले, दादांना सांगितलं, फक्त एक चिठ्ठी लिहून दिली, फक्त एक चिठ्ठी, की दादा मला 2 कोटी 29 लाख रुपये, ऍक्च्युली ते 2 कोटी 29 लाख रुपये हे माझा प्रस्ताव भगूरचा बायोमायनिंगचा पडलेला आहे, मला कृपया हे पैसे मंजूर करून द्या जेणेकरून मला काम करता येईल. दादांनी त्वरित कलेक्टर झलक शर्मा साहेबांना फोन केला आणि फोनवर सांगितलं, मी नियोजन खात्याचा मंत्री आहे, मी तुम्हाला आदेश करतो की सरोजला 2 कोटी रुपये द्या आणि त्या 2 कोटी आणि वरचे जे काही पैसे असतील त्यांनी त्वरित मंजूर केले आणि आज भगूरचं काम आपलं हळूहळू कचरा काढायचं काम सुरू झालेलं आहे. जो फुपाटा पाहिला ना आपण, तो फक्त आपण नाही पाहिला, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे भगूरचा फुपाटा. तो फुपाटा आणि ती घाण कचरा सगळं मिटवण्याचं काम आपण
लवकर पूर्ण करू आणि तिथे जवळपास 2 एकर जमीन रिकामी होणार आहे. 2 एकर तिथे विविध सामाजिक कामासाठी, ती भगूरकरांच्या सेवेसाठी ती जमीन आम्ही लवकरच मोकळी करून देऊ हा शब्द आपल्याला देते. भगूरचं प्रवेशद्वार स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी त्यांच्या आस्थेचा विषय, आणि त्या आस्थेचा विषय म्हणजे भगूर गावामध्ये आपण आलो तर पहिले तर पूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य होतं. तुमच्या या बहिणीने दिवस रात्र उभं राहून लोकांच्या शिव्या खाऊन माझी आई बहीण तिथे काढली गेली, पण मी ते रस्त्याचं काम केलं आणि आज तुमच्या सेवेसाठी हा रस्ता सुरळीत केलेला आहे. पुढचं निसर्ग हॉटेल आहे, निसर्ग हॉटेल तर माझ्या कार्यालयापर्यंत 100% कॉन्क्रीटचं काम हे सुरू झालेलं आहे. MES जवळ थोडा त्रास आहे, पण लवकरच तो त्रास दूर होतोय कारण आपण 100% कॉन्क्रीट करतो आहे. याच्यासाठी कार्यान्वयन यंत्रणा या भगूरनगर परिषदेच्या इमारतीची 1 कोटी रुपये दिलेले मी, पण GR बदल वर्क ऑर्डर त्याची होऊ दिलेली नाहीये. त्याच्यानंतर ते टेंडर इकडून व्हावं तिकडून व्हावं, शेवटी नगर परिषदेत त्यांच्या मंत्री महोदयांकडून त्यांनी मान्य केलं आणि त्याचं टेंडर केलेलं आहे. आता देव न करो ते त्यांच्या घशात न जाओ, कारण आपला किशोर आहेच टेंडर भरायला आणि कामं करायला. या सर्व कामांना कसा अडथळा निर्माण केला गेला, आता हे माझा आत्मा आणि परमात्मा हे दोनच आहेत की जे कळकळ सांगू शकतात. बोलाय खूप सोपं आहे, पण माझी जी कामाची तळमळ आहे मला वेळोवेळी अडवले गेलेले आहे. याचे साक्षीदार माझे दादा आहेत, कारण मी माझ्या दादांजवळ हे रडणं वेळोवेळी मांडलेलं आहे की दादा हे कुठेतरी मिटवा, मला काम करायचंय. भगूरच्या लोकांनी मला भरभरून मतदान केले. राष्ट्रवादीला पहिल्यांदा इतक्या मोठ्या याच्यामध्ये फिगर मध्ये मतदान केलेले, मला तिथे काम करू द्या. दादांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण ठीक आहे काही अडचणी असतील त्यासाठी मी कोणालाही दोषी धरू शकत नाही. भगूरच्या मार्केटचा हा रस्ता 7 ते 8 महिने बंद होता. या व्यापाऱ्यांचं नुकसान करणाऱ्याला हे भगूरकर मतदान करतील का? हे व्यापारी वर्ग मतदान करेल का? मग आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा उद्या आणि सतसत विवेक बुद्धी वापरून मतदान करा. आणि ते मतदान घड्याळाला करा, कमळाला करा आणि मशालीला करा. भगूर गाव हे 18 पगड जातींचं गाव आहे, 12 बलुतेदारांचं गाव आहे, परंतु यातील काही विशेष समाजांना टार्गेट करायचं आणि त्यांचे कामे होऊ द्यायचे नाही, त्यांचा विकास होऊ द्यायचे नाही, त्यांचे गल्ली मोहल्ले असतील त्यांच्या रस्त्यांच्या वाड्यांचा विकास होऊ द्यायचा नाही. आणि निवडणूक आल्यावर मात्र मोठे इथे काय आणायचे, वक्ते आणायचे. ये हमारी बहन, ये हमारा भाई, हा आमचा तो तुमचा, मोठ्या महापुरुषांच्या घोषणा द्यायच्या आणि म्हणायचं आम्ही या जनतेचे कैवारी. पण हा कैवार आता बस झाला 25 वर्ष, असा कैवार आपल्याला नकोय. मी त्या दिवशीचं भाषण ऐकलं. आदरणीय त्यांचे मंत्री महोदय जे आहे पाणी पुरवठ्याचे, त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे नवीनच नगरपालिका झालीये, तिथे मंदिरं झाली, बौद्ध विहार झाले, कब्रस्तान झाले वगैरे सगळं झालं. असं काहीतरी तुटक ऐकलं मी व्हिडिओ. मग सांगा या भगूर मध्ये 20 वर्ष एकाही बौद्ध विहारला एक वीट लागली का पेंट लागला? आज 20-25 वर्ष झालेलं आहे, एका कब्रस्तानाला कुठे वीट लागली का संरक्षण भिंत लागली? ह्या बहिणीने अल्पसंख्याक विभागातून 55 लाख रुपयांचं काम इथे मंजूर केले. 25 लाखाचा तिथे सभामंडप छोटासा जो मुस्लिम बांधवांसाठी आवश्यक आहे तो करून घेतला. त्यांच्याच एका माणसाने करून घेतला, पण तो बोलत नाहीये की मी केला. आणि 30 लाख रुपये पुन्हा मंजूर केलेले आहेत, ते नंतर आचारसंहितेनंतर होतील. मेरे सभी भाइयों और बहनों को, मेरे मुस्लिम भाइयों और बहनों को मैं विनती करना चाहती हूँ कि आप डरिए मत, किसी से डरिए मत. आपकी ये बहन यहाँ पे आपके लिए हमेशा के लिए खड़ी है. आदरणीय दादा, मी आपले फक्त मोजून पुढचे 3 मिनिटं घेणार आहे, जास्त नाही, मोजून 3 मिनिटं. याचं कारण असं आहे की या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादी लेक बापाच्या जनसेवेचा वारसा प्रामाणिकपणे पुढे चालवते आहे, भर सभेत माझा बाप काढले गेला दादा.
भर सभेत माझा बाप काढले गेला. पण अहो करंजकर साहेब, माझे आईबापाचे संस्कार तसे नाही. आईबाप आम्हाला पण तसे काढता येतात, परंतु नाही, मी तुमच्या आई वडिलांच्या पुण्य आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. हे संस्कार हे माझ्या घरातून आहेत, आमच्या पक्षाचे आहेत. आणि 1978 साली माझा बाप जेव्हा या देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार कैलासवासी बाबूलाल सोमाजी आहिरे हे काम करत होते, 1978 साली या बहुजन समाजासाठी माझे वडील कैलासवासी बाबूलाल सोमाजी आहिरे यांनी जे काम केलेलं आहे ना, तुमच्या 7 पिढ्या ते पुढे करू शकणार नाही, तुमच्या मागच्या पिढ्या पण ते विसरू शकणार नाही. आणि जेव्हा माझा बाप आमदार म्हणून जनसेवा करत होता ना, तेव्हा तुम्ही बाळवत्यात कुठेतरी लोळत असाल. एका लेकीसाठी तिचा बाप काय असतो ना, या माझ्या समोर बसलेल्या माता भगिनींना विचारा. कारण 20 वर्षापर्यंत आई बापाच्या कुशीत लोळणाऱ्या या माय माऊली जेव्हा आपल्या बापाचं घर सोडून सासरी नांदायला जातात, बापाचं नाव मोठं करायला जातात. मी माझा राजकीय वारसा बापाचा उचलला आणि तो मी नाही उचलला. 2017 साली 28 वर्षानंतर माझे वडील 1990 मध्ये स्वर्गवासी झाले, पण 2017 साली 27 वर्षांच्या नंतर ह्या जनतेने स्वतःहून हा राजकीय वारसा माझ्या पदरात टाकलेला आहे. माझ्या बापाने काय केलं ना, वॉटर मीटर गटाच्या पलीकडे हे केलं की 27 वर्षाने सुद्धा या लेकीला लोकांनी पदरात घेतला आणि जनतेची सेवा करायची संधी दिलेली आहे. एका लेकीसाठी एक बाप काय असतो ना, तुम्ही तुमच्या सासरी गेलेल्या लेकीला विचारा, जवळ घ्या तिला आणि विचारा की बेटा माझी किंमत सांगे की बाप म्हणून तुझ्या आयुष्यात काय आहे. तिच्या भरलेल्या डोळ्यांनी ती सांगेल की पप्पा तुम्ही जगासाठी वाईट असाल, पण माझ्यासाठी खूप चांगले, माझा बाप तर चांगला होता आणि चांगला आहेच. आणि या धमक्या कुणाला द्यायचे? बघून घेईल, करून घेईल, सोडणार नाही, या पोकळ धमक्या ना तुमच्या घरात जे पाणी भरतं ना त्यांना द्यायच्या. काय अरे आपण आपल्या बापाला सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि माझा राजकीय इथे धागा बसलेला आहे, माझा गॉडफादर इथे बसलेला आहे, त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. माझ्या व्हॉट्सअप नंबरला नंबर नोट करून घ्या, 8408899113 व्हॉट्सअप नंबर आहे. लोकेशन सेंड करा, बापाची लेख तिथे हजर होऊन जाईल, एकटी येईल. त्याच्यामुळे कर नाही तो डर नाही. मी काही चूक केलेली, मी कोणाला घाबरत नाही. आणि त्या दिवशी माझी आई इथं बसलेली आहे, तो जो काही व्हिडिओ पोरांनी दाखवलेला असेल, रडायला लागली की काय चाललंय सरोज, का लोक असं करता आहे, तुझ्या वडिलांनी चांगलं काम केलं, मी तर 36व्या वर्षी त्यांच्या नावाने विधवा पण भोगलं, पण या जनतेची सेवा करता करता चुलीमध्ये माझं मुंडकं होतं, तुमचे वडील यायचे, चहा बनव, पाणी बनव, हे सगळे लोक यायचे आणि इतकं काम केलं, का बापाचं तुझ्या उत्तर होतोय, तुला धमक्या दिल्या जात आहेत, तू एकटी फिरू नको. म्हटलं आई, ही माझी आई बसली इथं, लागली रडायला. म्हटलं आई घाबरू नको, तू माय म्हणून मला जन्म दिला, माझा बाप स्वर्गवासी झाला, पण ही माय बाप जनता माझं पालन पोषण करते आहे, माझं संरक्षण करत आहे, तू घाबरू नको. त्याच्यामुळे सगळं करायचं, पण इथून पुढे बापाचं नाव काढायचं नाही, बापाचं नाव काढायचं नाही, कारण माझ्या बापाचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. आणि हे म्हणतात ना, अनेकांची वाट लावून मी इथपर्यंत आलोय. अरे ज्यांची ज्यांची वाट लावली ना, ते उद्या बघ तुझी कशी वाट लावणार आहेत. या बगूर मध्येच नाही, अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये कानेकोपऱ्यात फटाके फुटतील 3 तारखेला. मी सर्व बगुरकरांना नम्रतेची विनंती करते की घड्याळ या चिन्हावर आपल्या सर्वांच्या भगिनी सौ प्रेरणाताई विशाल बलकवडे या ताई नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. ही माझी बहीण आहे, छोटी बहीण आहे.
हिचा संपूर्ण जबाबदारी मोठी बहीण म्हणून एका मतदारसंघाची भगूरची जबाबदारी आम्ही दोघी घेतलेली आहे. त्याच्यामुळे उद्या तुम्ही घड्याळाला मत करा. त्याचबरोबर आमच्यापणे भक्कम साथ जी दिलेली आहे ना ती भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे कमळ निशाणीवर जिथे जिथे उमेदवार उभे आहेत त्यांनाही मतदान करा. त्यानंतर राज्याची युती बाजूला ठेवून ही स्थानिक युती आम्ही केलेली आहे. एक तळागाळात काम करणारा नेता, एक तळागाळात काम करणारा कार्यकर्ता काकासाहेब देशमुख आणि त्यांच्या 6 ते 7 लोक आहेत जे मशाल चिन्हावर उभे आहेत. त्यांनाही मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्या. मी आपल्या सर्वांपुढे हे पदर पसरते. या सर्व उमेदवारांना माझ्या झोळीत टाका. मी दादांच्या आश्रयाने सांगते आहे, दादांचा आधार घेऊन सांगते आहे. या सर्व भगूर नगर परिषदेच्या कामांची विकासाची जबाबदारी ही तुमची बहीण घेईल, प्रेरणाताई घेईल, सगळं नगरसेवक घेतील आणि आमचे वाली दादा आहेत. दादा, मी आपल्याला विनंती करते की या भगूरसाठी जे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत, ज्या ज्या काही कामांना अडचणी आहेत, कृपया दूर करून येत्या 5 वर्षांमध्ये जेव्हा आपलं पॅनल इथे निवडून येईल ना, निवडून घड्याळाला मत देणार ना, कमळाला मत देणार ना, मशालीला मत देणार ना, या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या. मी सर्व जनतेच्या सोबत आमदार म्हणून आहेच, परंतु भगूरकडे विशेष लक्ष देईल एवढं वचन देते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद सरष्टे.